रोडचा नाही पण ते मग ताई इकडे ना, समोर या ना ताई, समोर या ना. माझा विषय आज असा आहे की ह्या रस्त्याचं काय ऐकाव जरा. थांबा मला आधी विषय तर नाही नाही, रोडचा हे बाबा विषय असा आहे, जोपर्यंत या रोडचं काम पूर्ण करत नाही ना तोपर्यंत आपल्याला टोल घ्यायचा नाही मुळात. हा, मग त्याच्याशी आमचा काही विषय नाही. तुम्ही मगाशी म्हणले आमच्या रोजगाराचं काय पण ते केव्हा तुम्ही काय बोललेले दादा टोल नाका बंद हो करा बंद करा ना चालेल. बंद करणार आहे विचारलं. अरे ते जाऊ दत्ता, विषय असा सरळ सोपा आहे. तुम्ही वेगळंच काहीतरी बोलता, तुम्हाला जर माइंड वेगळं सांग, हे पण काहीतरी वेगळं सांगतात त्यांना. प्रश्न असा आहे, इथं माणसं मरतात की नाही. या 8-15 दिवसामध्ये एक माणसाने सांगावं का इथल्या अँब्युलन्सने सहकार्य केलं, ही माणसं भेटायला दवाखान्यात आली. मीच होतो ना, त्यांच्या मैत्रीला मीच होतो, दहावीला बी होतो, मदती करायला मीच होतो. यांचा नुसता हा व्यापारीकरण जे चालले, आज टोल कशासाठी पाहिजे. रस्ता पूर्ण करा, टोल चालू करा. त्याच्याशी आम्ही काही नाही बोलू शकत. हा त्यांचा विषय नाही ना. आमचा विषय कामगारांचा हा विषय नाहीये. हा NHIC डायरेक्ट किंवा हा, जर वरिष्ठ समजा- अधिकारी आहेत हा विषय माझा आणि शासनाचा आहे. हा. लोकलला ते सांगितलं हा, काम वरिष्ठ करायचं. अधिकाऱ्यांचा दुसरा विषय विषय आता बोलायचं, तू काहीतरी वेगळं सांग त्यांना. नाही. त्यांनी ते सांगितलं कामगारांचा विषय नाहीये, तर मग आम्हाला काही नाही बोलायचं. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आणि ते रोडचं ते बोलतील, मग आम्ही नाही काही बोलू शकत. सोमवार मंडे से मैं टोल आता किसी आदमी पूरा काम सर जो आपका और मैं बोलूंगा वही होने वाला है यहाँ पे. उससे कोई आके बोलेगा भी नहीं, सर जो आदेश आप क्योंकि आप कंपनी एजेंसी है. लोगों की बात अलग है की आपला हा, काम दादा ऐका ना, मग तुम्ही म्हणताय टोल बंद, तर मग जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आमच्या रोजगारांचं काय. सुरेशवाडी पैसे देतील. आमचे 50 कुटुंब अरे बाबा, चालतात. तुमच्या कुटुंबापेक्षा इथं माणसं मरतायत ना. पण आम्ही रोजगारासाठी अरे कुठं ते लोक जायचं. बोलतात तुम्हाला पैसे जे मरतायत ते. हा? टोल नाका नाही होत नव्हता त्यावेळेला. आपण आता रोजगार अरे. भेटला तर मग आम्ही रोजगाराचं काय ते नाही. करायचं. यांना सांगा ना. अरे असं नाही, हे सुरेशवाडी देतील त्यांच्या खिशातले पैसे. हे लावा करायला बसले तिथं. यांना घेणं नाही पडले, पब्लिक मारतायत तर. सुरेशवाडींना पब्लिकचं घेणं देणं नाही. ही बातमी लाईव्ह व्हायला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रात. वाणी साहेब लाईव्ह चालू आहे. जायला पाहिजे. त्याचं कारण लाईव्ह चालू सांगतोय. आहे. मला सांगा, इथं आपण कशासाठी काही टोल घेणार आता 10 वर्ष आपण घेतोय. का घेतो आपण त्यांना रस्ता चांगला दिला म्हणून. आता काय घ्यायचं सांगा बघू. द्या बरं उत्तर मला आता सांगा. काम चालू आहे ना. मग काम जर पूर्ण करा आणि टोल चालू करा बघू. पण मग तोपर्यंत आमच्या रोजगाराचं कंपनी काय. ज्यांनी तुम्हाला कामाला ठेवले आहे ना, ज्यांनी तुम्हाला कामाला ठेवलं त्यांना विचारायचं ना ताई. पण ते तर- तुम्हाला कोणी कामावर ठेवले कंपनीने. ते तुम्ही त्याला जबाब विचारायचा. रस्ता पूर्ण करा. लोकांच्या शिवाय शाप आम्ही खाणार नाही. त्यांच्या टाळूवरचं लोणी खायला आम्ही मोकळे नाही. आणि ह्या हाताने उचलली रस्त्याने ठरवली पोरं आम्ही आत्ता एवढ्यात. एक माणूस जाता का मला सांगा हॉस्पिटलला. मला एक माणूस दाखवा तुमच्यातला. तुम्ही यांच्याकडं बीचवर आहात. यांना म्हणा किंवा आम्हाला पगार घरी बसून द्या. तुम्ही हे काम तुम्ही काढले, लवकर पूर्ण करा आणि आम्हाला घरी बसून पगार द्या. हे भांडण कुणाची पाहिजे तुमचं. संपला विषय. कुठं प्रश्न उत्तर होणार ते आज. हे काय सांगतं सुरेश वाणी तुम्हाला. अहो, आम्ही सांगितलं ते मगाशी असं मी म्हणलं. सांगतो तुम्हाला, जाऊ दे वाणी साहेब. हे बघा तुम्हाला मी सांगतो, या शिवभूमीचा वाटोळ करायचा कुणाला अधिकार नाही. इथे माणसं मरतात. एक याला नाही, एक मायका लाल आला नाही कुणी. एक मायका लाल. काय सांगता तुम्ही आम्हाला. चला, आमच्या जीवाच्या चिंतड्या होतात. काल माणसं मेली, जेवलो नाही घाल सध्यापर्यंत. काय सांगता तुम्ही आम्हाला. तुम्हाला काय वाटतं लोकप्रतिभे चेष्टेचा विषय सरळ सोडणे काय. कोण मरतंय, कोणाच्या घरात जातंय. जेव्हा बरं आज काय परिस्थिती. सकाळीच गेलो उठून काय परिस्थिती. जाऊन येत लोकांच्या घरात खायला नाही पीठ घरात त्यांच्या. माझा सरळ सांगणं आहे, कुठल्याही गोष्टीवर राजकारण 24 तास नाही करायचं. कोणीच नाही करायचं. जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. का मी आज सकाळपासून तुम्हाला कुठे फिरलोय डिवायडर घालायला. का बरं. कारण काय पडलं मला. एवढं चिडायचं कारण काय. त्याच्या असे उलटे पालटे फालतू प्रश्न विचारले. तू विचारलेच नाही. अरे तुम्ही तुम्हाला खात्याचं म्हणलं की रोजगारचा नाही? पडले त्याला तुम्ही त्याला अहो, रोजगार. आम्ही नाही म्हणलं, ते म्हणले. तुम्हाला वाटतंय ना काय बोलतो? काय लायकी बोलताय हो, तुम्ही. कोण म्हणलं? वाणी काय लायकीने बोलतोय आपण. जाऊ द्या तुम्ही. ठीक आहे काय. अरे वा, हे काय तुमचं म्हणजे तुम्ही काय डबल बाजून खेळता काय पब्लिक बरोबर सुद्धा. त्यांना विचारलं. अरे म्हणजे तुम्हाला विचारतो, इज्जत करतो तुम्ही कसे वागणार का आमच्याशी.